सुरुवात करूया आपण. सर्वजण मिळून ठाकूरमा स्वामीजींचे प्रणाम मंत्र सगळे मिळून म्हणूया. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. नमस्कार बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांचं आजच्या या विशेष आध्यात्मिक शिबिर या वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत. तुम्हा सर्वांचं कल्पतरू दिनानिमित्त खूप खूप अभिनंदन. भगवान श्रीरामकृष्णांच्या, माताजींच्या आणि स्वामीजींच्या चरणी मी प्रार्थना करतो की आजच्या या शुभदिनी तुम्हा सर्वांना खूप प्रेरणा मिळो, उत्साह मिळो, जेणेकरून आपलं मन हे जास्तीत जास्त ईश्वराकडे वळो. कल्पतरू दिन आणि विशेषकर आजचा हा जो प्रसंग, किंवा थोडं अजून आपण याला एक व्यापक दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करूया. हा जो काशीपूर प्रसंग पूर्ण आहे भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये, त्याला एक फार आगळं वेगळं महत्त्व आहे. साधारणपणे काशीपूर म्हटल्यानंतर आपल्याला एक ठाकूरांनी स्पर्श केला आणि काही लोकांना तिथे त्यांची आध्यात्मिक शक्ती जागृत झाली, या दृष्टीने आपण बघत असतो. पण थोडंसं अजून एक वेगळ्या पद्धतीने बघूया की भगवान श्रीरामकृष्णांच्या किंवा विशेष करून रामकृष्ण भावधारा, या भावधारेमध्ये हा जो एक विशेष एपिसोड आहे काशीपूर, याचं काही आगळं वेगळं महत्त्व आहे का? तर लीला प्रसंगकार ऋषीप्रवर शारदानंदजी महाराज फार छान पद्धतीने सांगतात की, म्हणजे ठाकूरांनी सांगितलं आहे ते, ठाकूर म्हणाले होते की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये हे जे जो कॅन्सर रोग झाला होता त्याचं काही विशेष कारण आहे. काय कारण आहे? तर ठाकूर म्हणायचे की यातून अंतरंग कोण आणि बहिरंग कोण याची चाचणी होऊन जाईल. अंतरंग कोण आणि बहिरंग कोण याची चाचणी होऊन जाईल. कशा दृष्टीने? तर एक दोन जरा गमतीशीर गोष्टी घेऊया की काही लोक भगवान श्रीरामकृष्णांकडे दक्षिणेश्वरी यायचे, वरच्यावर त्यांच्याकडनं उपदेश ग्रहण करायचे आणि आपली आध्यात्मिक उन्नती करून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण जसंच त्यांना हे लक्षात आलं की भगवान श्रीरामकृष्णांना गळ्याचा कॅन्सर झालेला आहे, हे ऐकल्याबरोबर त्यांनी ठाकूरांकडे येणं सोडलं. का सोडलं? तर त्यांचं असं म्हणणं होतं की अरे हे तर सामान्य माणसासारखंच यांना रोग झाला, मग हे कुठले अवतार? अशी एक भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. याला एकदम म्हणतात की बालिशपणा. आणि त्यांनी ठाकूरांकडे येणं ते सोडलं. असो, मी हा मुद्दाम का मांडला? कारण की शाळा कॉलेजमध्ये आम्ही बरेचदा फिरत असतो बंधू भगिनींनो, आणि अनेक मुलं मला प्रश्न विचारतात की स्वामीजी इतके महान होते तर ते फक्त 39 वर्षच का जगले? म्हणजे त्यांच्या दृष्टीने काहीतरी 200, 500, 1500 वर्ष जगले असते तर त्यांना मानलं असतं आम्ही. तर याचं उत्तर आम्ही असं देतो की अरे 39 वर्षामध्ये त्यांनी इतकं काम केलं की आपल्याला 1500 वर्षापेक्षा जास्त पुरेल इतके विचार देऊन गेलेत. तू हे का बघत नाही? पण ह्या सगळ्या गोष्टी बंधुभगिनींना पचणं फार अवघड असतं. असो, आता अवताराची जर गोष्ट निघाली आहे आणि विशेषकर काशीपूर प्रसंग तिथून आपण सुरू करतोय, तर एक तत्व मी असं एक मांडू इच्छितो की अरे भगवान श्रीरामकृष्णांना काही एक रोग झाला तरी काय झाला, पण आपण बघतो की अवतार जेव्हा येतात साधारण माणसासारखं ते शरीर ग्रहण करतात, तर लक्षात घ्या
साधारण माणसासारखं त्यांना भूक लागते, तहान लागते, त्यांना आधी व्याधी होत असते, त्यांना दुःख होत असतो, पण त्या दुःखावरती मात कशी करायची हे ते शिकवण्याकरता आलेले असतात. मी एकदम लीला प्रसंगाच्या दुसऱ्या वर्गात जातोय आता. पुनरावृत्ती करायची आहे की अवतारचं प्रयोजन काय असतं. लक्षात घ्या की जेव्हा आता तुम्ही सर्वजण भक्त आहात, जवळचे भक्त आहात, तुम्हाला सुद्धा हे प्रश्न कदाचित विचारले असतील किंवा विचारतील. तर त्याचं उत्तर तुम्हाला काय द्यायचं आहे की अरे अगदी खरी गोष्ट आहे की भगवान श्रीरामकृष्णांना रोग झाला, स्वामीजी फक्त 30च वर्ष जगले, 39 वर्ष. पण त्या 39 वर्षामध्ये किंवा ठाकूर जे 49 वर्ष जगले, त्यातून ते आम्हाला एक मार्ग दाखवून गेले की व्याधी आल्यानंतर, आणि ती पण दुर्धर व्याधी आल्यानंतर, त्या व्याधीला कसं सामोरे जायचं, जीवनात दुःखाला कसं सामोरे जायचं. प्रभू रामचंद्र सुद्धा सीतामाईंचं जेव्हा हरण झालं रडले होते, पण त्याच्यावरती मात कशी करायची हे प्रभू रामचंद्राकडनं शिकायचं आहे. भगवान श्रीकृष्णांच्या पायावरती बाण लागला आणि ते मृत्युमुखी पडले. ॲपरंटली वाटतं की हे साधारण माणसासारखं त्यांची मृत्यू झाली, पण त्यांचं अवघ्या आयुष्याचं कार्य बघा बंधू भगिनींनो. त्यातून लक्षात येतं अवताराची शक्ती काय असते. सध्या सोशल मीडियामुळे इतके वाह्यात प्रश्न टाकून आणि युवा पिढीला दिग्भ्रमित करण्याचा एक प्रयत्न होत असतात. माझा पूर्ण विश्वास आहे की जर युवा पिढीने स्वामीजींचं साहित्य वाचलं प्रामाणिकपणे, साहित्य नाही, छोटे छोटे पुस्तकं वाचलं तरी त्यांना खूप चांगले दिशानिर्देश मिळेल. आणि आजच्या या कल्पतरू दिनी मला असं वाटतं बंधू भगिनींनो की आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे, महत्कर्तव्य आहे की आपल्या युवा पिढीला योग्य ते मार्गदर्शन करावं, योग्य ते अध्यात्म काय आहे हे त्यांना सांगावं. त्यातून खऱ्या अर्थाने आपण श्रीरामकृष्णांचे भक्त आणि खऱ्या अर्थाने आपण कल्पतरू दिन साजरा करू शकू. तर जी एक मला भूमिका मांडायची होती की भगवान श्रीरामकृष्ण सांगतात की हा जो मला रोग झालेला आहे यातून अंतरंग कोण आणि बहिरंग कोण याच्यामध्ये ज्याला म्हणतो की याची छाननी होऊन जाईल, चाचपणी होऊन जाईल. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट जे भगवान श्रीरामकृष्ण सांगतात की त्यावेळेसची व्यवस्था काय होती. मी थोडंसं तेव्हा काय काय गोष्टी घडल्या याचं थोडं आपण चिंतन करूया. भगवान श्रीरामकृष्णांना 11 डिसेंबर 1885 साली त्यांना श्यामपुकूर बाटीतून हलवण्यात आलं काशीपूरला. आणि काशीपूरला हलवल्यानंतर तिथे ठाकूरांच्या सगळ्या प्रकारची सोय, त्यांच्या पथ्याची सोय करण्याकरता माताजी स्वतः होत्या, लक्ष्मी दिदी होत्या. त्यांची सेवा करण्याकरता एक नाही जवळपास 12 शिष्य, त्यागी शिष्य त्यांची सेवेमध्ये सतत तिथेच राहायचे. काही त्यागी शिष्य असे होते की जे येऊन जाऊन करायचे, 1-2 दिवस राहायचे, 1-2 दिवस घरी जायचे. त्यांना तितकी मुभा मिळालेली नव्हती किंवा घरी जास्तच काहीतरी गोंधळ होईल म्हणून या दृष्टीने ते 2 दिवस ठाकूरांकडे राहायचे, 2 दिवस घरी जाऊन पुन्हा यायचे, असं काहीतरी ते प्रयोग सुरू होते. भक्त मंडळी तिथे त्यांना जेव्हा सवड असेल तेव्हा येऊन ठाकूरांची संवाद साधायचे आणि त्यांच्याशी ज्याला म्हणतो की त्यांची सेवा करायचे. पण अर्थातच घरातली जबाबदारी असल्यामुळे सतत त्यांना राहणं तिथे शक्य नव्हतं. पण एक मोठा भाग ज्यांनी, मोठा भाग नाही पूर्णच आपल्या अर्थाचा, विशेष करून गिरीशचंद्र घोष, बलराम बाबू, सुरेंद्रनाथ मित्र आणि रामबाबू आणि इतरांना ज्यांना जितकं शक्य असेल तितकं त्यांनी तो भार, आर्थिक भार तो म्हणजे उचलला होता. आता ही सगळी व्यवस्था तिथे सुरू असताना 1 जानेवारी याच्या आधी ठाकूर एकदा जवळपास 15 दिवस आधी, म्हणजे गेल्याच्या 3-4 दिवसानंतरच खालती एकदा फिरायला निघाले होते. पण त्यांना इतका अशक्तपणा जाणवला की पुढचे 15 दिवस ते बाहेर पडले नाहीत. आणि बरोबर 1 जानेवारीला दुपारी 3 वाजता एकदम खूपच एक ज्याला म्हणतो की विशेष वर्णना या एपिसोडच्या संदर्भात लीला प्रसंगकार ऋषी प्रवारांनी मांडलेली आहे. याच्या आधी या पूर्ण काशीपूरच्या एपिसोडमध्ये अजून काय काय घडायचं तर बंधू भगिनींनो, संध्याकाळच्या वेळेस ठाकूर रोज स्वामीजींशी जवळपास, लक्ष द्या बरं, काहीतरी खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे एपिसोड माहिती आहे पण या गोष्टी
काही गोष्टी पुस्तकांमध्ये नाही आहे. प्रभानंदजी महाराजांची म्हणजे रामकृष्ण संघाचे आत्ताच नुकते जे ब्रह्मलीन झाले श्रीमद स्वामी प्रभानंदजी महाराज, त्यांनी एक पुस्तक लिहिली भगवान श्रीरामकृष्णांवरती, भगवान श्रीरामकृष्णांची अंत्यलीला. त्यातले काही फॅक्ट्स मला मिळालेत. तर शेवटचे काही महिने भगवान श्रीरामकृष्ण फक्त नरेंद्रनाथांशी एकट्यामध्ये रोज जवळपास 2 ते 3 तास बोलायचे, पण त्यावेळेस त्यांच्याजवळ कोणीच नसायचं. तर नेमकं त्यावेळेस ते काय बोलायचे, काय सुचवायचे? आपल्या सगळ्यांना माहिती बंधू भगिनींनो की भगवान श्रीरामकृष्णांनी या संपूर्ण रामकृष्ण संघाची जबाबदारी ही नरेंद्रनाथांवरती दिली होती. मग ते गृहस्थ भक्त असो की ते त्यागी शिष्य असो. आणि हे संघ पुढे काय काय कशा पद्धतीने चालेल, तुला कोणत्या तत्वांचं पालन करायचं आहे, कारण की आध्यात्मिक एक ऑर्गनायझेशन हे आजपर्यंत भारतामध्ये कधी झालं नव्हतं. याच्या आधी अर्थातच भगवान बुद्धांनी त्याचे प्रयत्न केले, पण ते तत्वज्ञान थोडंसं वेगळं आहे. आणि आपलं हे तत्वज्ञान पूर्ण सनातन धर्मावरती आधारित आणि विशेषकर वेदांतावरती आधारित होतं. एक लक्षात घ्या की जेव्हा एखादा संघ ज्याचे तत्व अत्यंत उदात्त असतात, ज्याला म्हणूया की आपण कॅथोलिक, ऑल इन्क्लुसिव्ह, आणि तेही आध्यात्मिक, काही कमर्शियल ऑर्गनायझेशन नाही आहे की काहीतरी आपल्याला एखादं उत्पादन तयार करायचं आणि ते विकायचं आहे, नव्हे. इथे मनुष्य घडणीचं हे पूर्ण ऑर्गनायझेशन आहे. आणि त्याचे तत्व कसे की इथे रामकृष्ण संघामध्ये आपण सर्वांना माहिती आहे की हे काय मॅन मेकिंग मशीन, आणि फक्त मॅन मेकिंग मशीन नाही, हे मॅन मेकिंग मशीन करत म्हणजे ही मशीन चालू असताना मनुष्याच्या दिव्यत्वावरतीच सगळ्या गोष्टी आधारित आहे. प्रत्येक मनुष्य हा दिव्य आहे. इच सोल इज पोटेन्शियली डिवाइन. आणि जर तो मनुष्य दिव्य आहे तर त्या मनुष्याला त्या पद्धतीनेच बघितलं गेलं पाहिजे. आणि प्रत्येक प्रयत्न जो मनुष्य आत येतो त्या मनुष्याचा दिव्यत्वाचं जागरण कसं होईल, त्याच्या दिव्यत्वाचं जागरण कसं होईल याची काळजी ठाकूर स्वामीजी वाहत आहे. आणि त्यांनी जे तत्व त्यावेळेस मांडले ते आजतागायत रामकृष्ण संघामध्ये त्याचं मी असं तर कधी दावा करणार नाही 100% पालन होतं, पण हां, जे काही तत्व मांडले गेले त्याचं एक फार मोठा भाग 95पेक्षाही जास्त त्या तत्वांचं पालन केलं जातं. आणि विशेष सांगायचं म्हणजे की जेव्हा आपण चर्चा करतो रामकृष्ण संघाच्या कॅथोलिसिटीची, युनिव्हर्सॅलिटीची, तर तेव्हा बघा रामकृष्ण संघामध्ये धर्म, जाती, लिंग वा कोणत्याही प्रकारचा भेद हे तुम्हाला कधी दिसणार नाही. तर इतक्या मोठ्या आधारावरती हा संघ उभा आहे आणि तो पुढे कसा चालणार आणि त्याच्या काय काय समस्या येऊ शकतात, ह्या सगळ्या गोष्टी भगवान श्रीरामकृष्ण सातत्याने रोज रात्री जवळपास 1, 1.5 ते 2 तास स्वामी विवेकानंद सांगायचे. असो, हा तर हा तो भाग झाला त्या काशीपूरचा. आपण जाऊया 1 जानेवारी 1886 साली नेमकं काय घडलं. आणि मग ती घटना पूर्ण ऐकल्यानंतर हे जे कल्पतरू दिवस किंवा स्वप्रगटीकरणाद्वारे अभयदान, आता 2 वर्षन आहेत बघा. रामचंद्र दत्तांनी आजच्या दिवसाला सांगितलं कल्पतरू, भगवान श्रीरामकृष्ण कल्पतरू झाले आणि प्रत्येकाला त्यांनी त्यांची आध्यात्मिक शक्तीचं जागरण केलं. पण याच गोष्टीला ऋषीप्रवर शारदानंदजी महाराज ते म्हणतात की त्यांनी आत्मप्रगटीकरणाद्वारे अभयदान प्रदान केला. तर दोन्ही गोष्टी कशा आपल्या आपल्या ठिकाणी योग्य आहेत. आणि काही उदाहरणं घेऊन आपण त्याचं एक ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया, सायकोलॉजिकली आणि फिनॉमिनॉलॉजिकली दोन्ही पद्धतीने. असो, तर 1 जानेवारी 1886 रोजी भगवान श्रीरामकृष्णांना थोडं बरं वाटू लागलं होतं. थंडीचे दिवस होते. 1 जानेवारी साधारणपणे सुट्टीचा दिवस. आणि श्रीरामकृष्णांचे जे सगळे जवळचे भक्त जवळपास 30च्या संख्येने ते होते. आणि ते सर्व भगवान श्रीरामकृष्णाच्या भेटीला काशीपूर गार्डन हाऊसमध्ये त्या उद्यानगृहात आले होते. आणि 3 वाजता थोडी वामकुक्षी झाल्यानंतर ठाकूरांना बरं वाटलं
आणि त्यांनी उन्हात थोडीशी फिरण्याची इच्छा प्रकट केली, तर लागलीच त्यांच्याबरोबर नेमकं कोण होतं त्यांना घेऊन जाणारं त्याचा उल्लेख आपल्याला सापडत नाही, पण ते खाली येतात. आणि ते जसेच खाली येतात, हिरव्या रंगाचा कोट, कान झाकलेली टोपी, इतकी सगळे सुंदर वर्णनं त्या अंत्यलीलेमध्ये आहे. कोट हिरव्या रंगाचा होता, इथपर्यंत लिहिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर आपला विश्वास जास्त वाढतो ना. काय करणार, आपण साधारण जीव आहोत. आणि मग जेव्हा ठाकूर ते खालती येतात आणि ते जे 30 लोकं एकाच ठिकाणी बसलेले नव्हते, ते वेगळ्या वेगळ्या घोळक्यामध्ये आपल्या आपल्या आवडीच्या मित्रांना बरोबर घेऊन काहीतरी चर्चा करत होते. चर्चेचा विषय अर्थातच श्रीरामकृष्णच होते. आणि भगवान श्रीरामकृष्ण खोलीच्या बाहेर निघालेले आहेत हे बघितल्यानंतर शारदानंदजी महाराज आणि लाटू महाराज या दोघांनी ती संधी साधली आणि ठाकूरांच्या खोलीची साफसफाई, त्यांचा बिछाना थोड्या काळ करता का न हो उन्हात टाकूया वगैरे या सगळ्या धावपळीमध्ये ते गुंग झाले. आता इकडे ठाकूर खालती आल्यानंतर जेव्हा ते सगळे विभिन्न घोळक्यामध्ये बसलेले सगळे ठाकूरांचे भक्त होते, त्यात किशोरी रॉय, त्याच्यानंतर गिरीश घोष, अक्षय कुमार सेन, हाराणचंद्र दास, असे जवळपास 30 लोकांचं नाव उपलब्ध आहेत. आणि जसेच ठाकूर त्यांच्या जवळजवळ जाऊ लागले, ते सगळे उठून आनंदाने ठाकूरांच्या जवळ येऊ लागले, ठाकूरांना प्रणाम करू लागले. आणि सगळ्या भक्तांनी त्यावेळेस एक निर्णय घेतला होता की जोपर्यंत भगवान श्रीरामकृष्णांचं शरीर ठीक होत नाही, ते स्वस्थ होत नाही, कोणीही त्यांच्या पायाला स्पर्श करायचा नाही. आणि सगळे प्रामाणिकपणे त्या नियमाचं पालन करत होते. त्या घोळक्यामध्ये भक्तप्रवर गिरीशचंद्र घोष सुद्धा उपस्थित होते. आणि त्यांनी जसंच वाकून ठाकूरांना प्रणाम केला, तर ठाकूरांनी त्यांना विचारलं की गिरीश, तू याच्यामध्ये असं काय बघितलंय? ठाकूर, मी कधी बोलू शकत नव्हते. तू याच्यामध्ये असं काय बघितलंय की तू सगळ्या दूर हे असं प्रचार करत असतो की हे अवतार, इथे अवतार आहे, इथे अवतार आहे? असा प्रश्न विचारल्याबरोबर गिरीशचंद्र घोष म्हणतात की ज्याची वर्णना स्वयं वाल्मिकी व्यास करू शकत नाही, तर त्या संदर्भात मी काय बोलायचं? पहा, टोकाचं वाक्य एकदम. गिरीश घोष साहित्यकार पण होते, पण म्हणजे नुसते कोरडे साहित्यकार नव्हते. जे काही त्यांची आकलन शक्ती होती आणि बिलकुल हृदयाच्या पूर्ण विश्वासाने त्यांनी हे वाक्य म्हटलं. तुम्ही म्हणाल, तुम्हाला कसं माहिती महाराज? ठाकूरांनी जी प्रतिक्रिया दिली त्यातूनच लक्षात येतं. मी उपलब्ध पण नव्हतो आणि माझी पण आकलनशक्ती तितकी नाही. पण जेव्हा मी हे म्हणतोय की त्यांनी पूर्ण हृदयाच्या विश्वासाने असं म्हटलं, हे मी असं कसं म्हणू शकतो? तर त्याच्यानंतर ठाकूरांनी जी प्रतिक्रिया दिली ती पावती आहे की भगवान गिरीश घोषनी जे म्हटलं ते एकदम बिलकुल हृदयाच्या अंतःकरणातून म्हटलं होतं की ज्यांची स्तुती स्वयं वाल्मिकी व्यास करू शकत नाही, तर त्यांच्या संदर्भात मी काय बोलू? ऐकल्यावर ठाकूर खूप प्रसन्न होतात, अत्यंत प्रसन्न होतात. आणि प्रसन्न होऊन ते म्हणतात, मी तुम्हाला अजून काय सांगू? तुम्हा सर्वांचं चैतन्य हो, तुम्हा सर्वांचं चैतन्य जागृत हो, असं म्हणून ते उपस्थित काही लोकांना स्पर्श करतात. आणि स्पर्श केल्यावरती एक तीव्रतेने प्रत्येक ज्यांना स्पर्श करतात त्यांच्यामध्ये ती आध्यात्मिक शक्ती जी आपल्यामध्ये झोपलेली आहे ती जागृत होते. आणि अचानकच ज्यांना स्पर्श केला जातो ते अनपेक्षितपणे लाभलेला हा जो आनंद ते सांभाळू शकत नाही. आणि कोणी जोरजोराने ओरडू लागतं, कोणी नाचू लागतं, कोणी गाऊ लागतं, कोणी जोरजोराने ओरडून इतर लोकांना बोलवतात की अरे तुम्ही कुठे आहात, लवकर या. एक भक्त त्याची सूत थोडी जास्तच ठिकाणावरती होती, लागलीच ते काही फूल तोडून आणतात आणि भगवान श्रीरामकृष्णांवरती जय श्रीरामकृष्ण जय श्रीरामकृष्ण करून त्यांच्यावरती उधळतात. एक भक्त चक्क गडबड लोळतो त्या आनंदाने, काय करू काही सुचत नाही. अचानक काहीतरी तो असा आनंद प्राप्त झालेला होता. अचानक त्यांना तो काही आनंद प्राप्त झालेला होता आणि त्याला कसं सांभाळायचं हे काही त्यांच्या लक्षात येत नव्हतं. त्याच्यामध्ये अजून जे उपस्थित होते मास्तर महाशय तिथे उपलब्ध होते की नाही
याच्याबद्दल शंका व्यक्त केली गेलेली आहे आणि ती उपलब्ध कदाचित नव्हतेच तिथे. का? कारण की वचनामृतमध्ये आपल्याला या काशीपूर एपिसोडच्या संदर्भात म्हणजे कल्पतरूच्या संदर्भात काहीच वाचायला मिळत नाही. पण तरीसुद्धा लीला प्रसंगकारांनी असंच म्हटलेलं आहे, पहा किती प्रिसाईज रामकृष्ण विवेकानंद साहित्य असतं आणि आपला विश्वास का बसतो. म्हणजे या सगळ्या गोष्टीची ज्याला म्हणतो ना की उलट तपासणी ही केलीच पाहिजे आणि केल्यानंतर विश्वास बसतो. हे म्हणतात ते इथे की ते कदाचित नव्हते आणि त्याची पावती काय जर तिथे उपस्थित असते तर त्यांनी वचनावर त्यांनी त्याचं डिस्क्रिप्शन केलं असतं. ते मिळत नाही आपल्याला. याचाच अर्थ ते उपस्थित नव्हते. आणि तिथे उपस्थित प्रत्येक भक्ताला भगवान श्रीरामकृष्णांनी स्पर्श केलं हे पण नाही, जरूर म्हणजे केलेलं नाही आहे. 2 नाव तुम्हाला मी सांगतो की त्यांना ठाकूर म्हणाले होते की तुमचं आज नाही पण तुमचं नंतर नक्की होईल. ते कोण होते? एक अतुलचंद्र घोष आणि दुसरे रामकृष्ण पोथी ज्यांनी लिहिलेली आहे अक्षय कुमार सेन. त्यांना म्हटलं तुमचं नंतर होईल. आता याच्यामागे काय एक डिव्हाइन प्रोव्हिडन्स आहे, काय दैवी लीला आहे हे तर आता ठाकूर जाणो. पण ही घटना घडली आणि त्या क्षणी म्हणजे त्या 3 ते 3:30च्या मध्ये तो पूर्ण आनंदाचा एक बाजार आणि प्रत्येक जण खूप म्हणजे ज्याला म्हणतो की अपार्थिव आनंद असंच म्हटलं पाहिजे त्याला, की जो कधीही त्यांनी उपभोगला नव्हता. कधीही त्यांनी उपभोगला नव्हता असा तो आनंद त्यांनी भोगला. आता या संदर्भामध्ये जे रामचंद्र दत्त ते तिथे उपस्थित होते त्यांचं असं म्हणणं आहे की त्या दिवशी भगवान श्रीरामकृष्ण कल्पतरू झाले. कल्पतरू झाले म्हणजे की ज्याला जे पाहिजे त्यांनी ते दिलं. आता आपल्यापैकी प्रत्येकाला मुक्तीच पाहिजे, त्याच्याकरताच आपण ठाकुरांकडे आलेलो आहोत. मोक्षच पाहिजे. या संसाराला या बंधनाला आपण कंटाळून गेलेलो आहोत. हे संसार फोल आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. पण त्यावेळेस ही सगळी मंडळी सुद्धा त्याच उद्दिष्टाने आलेली होती आणि भगवान श्रीरामकृष्णांनी तिथे उपस्थित ज्या लोकांना स्पर्श केला प्रत्येकाला त्यांचे ते दिव्यत्व त्याचं जागरण झालं आणि म्हणूनच रामचंद्र दत्त त्यांनी आजच्या दिवसाला कल्पतरू असं नाव दिलं. पण याचं विवेचन करताना लीला प्रसंगकार शारदानंदजी महाराज खूप छान म्हणतात की भगवान श्रीरामकृष्ण त्या दृष्टीने कल्पतरू नव्हते. का? ते म्हणतात की कल्पतरू ही एक हे जे वृक्ष आहे आपल्या वेदांमध्ये ती कल्पना आहे. हे वृक्ष हे कसं असतं की त्या वृक्षाखाली जर एखादा मनुष्य बसला आणि त्यांनी जे काही मागितलं ते सर्व काही ते वृक्ष देत असतं. हे आपल्याला माहिती आहे. आणि वचनामृतमध्ये सुद्धा ठाकूर एक खूप गमतीची गोष्ट सांगतात की एक मनुष्य जंगलातून जात होता एका गावातून दुसऱ्या गावी. तो रस्त्यात थकला आणि तो थकला तर तो एका झाडाखाली बसला. खूप तहान लागली होती, भूक लागली होती, थकून गेला होता. अचानक तो विचार करतो की जर मला इथे थंड पाणी प्यायला मिळालं तर किती बरं होईल. तो असा विचार करतो आणि अचानक त्याच्या जवळ एक थंड पाण्याची सुराही येते. ते बघून त्याला आश्चर्य होतं आणि त्याच्या लक्षात येतं की तो कल्पवृक्षाखाली बसलेला आहे. पाणी पिऊन जरा तो ताजा तवाना होतो पण भूक तर लागलेली आहे. मग तो विचार करतो की अरे मला जर समजा पंचपक्वान्यांनी भरलेलं ताट मिळालं तर किती बरं होईल. कल्पवृक्षाखाली बसलेला आहे. बरोबर पंचपक्वान्याचं मोठं थाळ त्याच्या पुढे येतं आणि तो खायला सुरुवात करतो. पोट तहान भागली, भूक भागली, कल्पवृक्षाखाली बसलेला आहे, थकून गेलेला आहे. आता एक मला चांगली एक खाट मिळाली तर जरा 2 तास विश्रांती घेतो. खाट म्हटल्याबरोबर खाट तयार, उशी तयार, चादर तयार, पांघरूण तयार, सगळं तयार आणि गडीत ताणून आता झोपण्याची तयारीमध्ये. त्याला हे लक्षात आलं की तो कल्पवृक्षाखाली बसलेला आहे आणि अचानक डोक्यात किंवा मनात विचार येतो की अरे बापरे मी झोपलोन जर वाघ आला तर. आणि खरंच वाघ येतो आणि त्या माणसाला खातो. हे कथानक ठाकूर स्वतः सांगतात. आणि हे सांगून काय म्हणजे लीला प्रसंगकार काय सांगू इच्छित आहेत की पहा मनुष्य जेव्हा स्वतः काही मागतो ना ईश्वरकडे त्याचा विवेक जागृत नसतं. आणि ठाकूर असं कधी देणार नाही की जे आपल्याकरता योग्य नाही आहे.
ठाकूर आपल्याला असं कधी देणार नाही जे आपल्या आध्यात्मिक उन्नतीकरता योग्य नाही. एक असं आपल्याला कधी देणार नाही की ज्याच्याकरता आपण पात्र नाही आहोत. एखाद्या गोष्टीकरता आपण हट्ट धरला आणि त्या गोष्टीला सांभाळण्याची पात्रता नाही आहे, तर ठाकूर कल्पतरू आहेत. कोणत्या दृष्टीने कल्पतरू आहेत की आपल्याला ते आपली पात्रता वाढवतील, आपली योग्यता वाढवतील, त्या गोष्टीकरता आपल्याला आपलं क्वालिफिकेशन वाढवतील आहे आणि त्यातून मग आपल्याला ती गोष्ट प्राप्त होईल, तेव्हा आपण सांभाळू शकू. तर या अर्थाने भगवान श्रीरामकृष्ण लीला प्रसंगकार सांगतात की त्यांनी त्या दिवशी काय केलं? आत्मप्रगटीकरण. आत्मप्रगटीकरण म्हणजे काय? कसं असतं की पहा, भगवान श्रीरामकृष्ण स्वतः म्हणतात वचनामध्ये, आपण सर्वांनी वाचलेलं आहे की जायच्या आधी बाजारात मी हंडी फोडून जाईन. याचा अर्थ काय? की जायच्या आधी मी संपूर्ण जगाला सांगून जाईन की मी कोण आहे. जगाचा निरोप घ्यायच्या आधी मी या संपूर्ण जगाला सांगून जाईन की मी कोण आहे. आणि साधारणपणे असं तर काही माईक घेऊन सांगणार नाही ठाकूर की मी आहे, मी अवतार आहे बाबा, मला माना. कसं आहे की साधारण लोक अवतार चमत्कार बघितले की नमस्कार करतात. आता खरं बघितलं तर 1881 मध्ये जेव्हा स्वामीजींची आणि ठाकूरची पहिली भेट, दुसरी भेट झाली होती दक्षिणेश्वरी, तेव्हा काय झालं होतं? त्या दुसरी भेटीमध्येच ठाकूर आपलं सर्वस्व काही द्यायला इतके उतावीळ झाले होते. त्यांनी स्पर्श केला नरेंद्रनाथांना, पण नरेंद्रनाथ तयार नव्हते आणि लागलीच ते ओरडून म्हणाले की तुम्ही माझं हे काय केलं? मला अजून आई वडील आहेत. ठाकूर जोरात हसतात. ठीक आहे, नंतर होईल. म्हणण्याचा अर्थ काय की त्यांचं ते अवतारत्व तेव्हा सुद्धा उपस्थित होतं, पण या घटनेतून सामान्य लोकांना, आपल्यासारख्या लोकांना कळत नाही त्यांचं अवतारत्व. पण जेव्हा त्यांनी त्या काशीपूरमध्ये सगळ्यांना स्पर्श केल्यानंतर ती शक्ती जागृत केली, त्यातून आपल्याला काहीतरी ते चमत्कार दिसला की आपण एकदम सावध होतो की हां, काहीतरी आहे. पण लीला प्रसंगकार हे हाडाचे साधू आहेत. त्यांना हे माहिती आहे की या सगळ्या एपिसोडचा काय अर्थ आहे. जेव्हा त्यांनी हे म्हटलं होतं की मी या जगाचा निरोप घेण्याच्या आधी मी माझी हंडी म्हणजे ते भांडं फोडून मी सगळ्या लोकांना सांगून जाईन की मी कोण आहे. एवढंच नाही, या सगळ्या एपिसोडचं मीमांसा करताना ते हे सुद्धा सांगतात, त्यांनी ज्या वेळेस त्या काही भविष्यवाणी केल्या होत्या, प्रोफेसी, त्या सुद्धा पण परिवर्ती काळामध्ये सत्य ठरल्या. कोणती? त्यांनी म्हटलं होतं की नरेंद्रनाथांना म्हटलं होतं की तुला या सगळ्यांचा भार घ्यावा लागेल. सुरुवातीला नरेंद्रनाथ खूप चिडायचे, मी सगळं काही ते करणार नाही. पण लीला प्रसंगकार म्हणतात की त्यांना तसं परिवर्ती काळामध्ये करावं लागलं. ठाकूर हे म्हणायचे की जगन्मातेंनी तिच्या कार्याकरता तुला ओढून आणलेलं आहे. या सगळ्या प्रोफेसी सांगून लीला प्रसंगकार सांगतात की या सगळ्या गोष्टी सत्य ठरल्या आहेत. या सगळ्या गोष्टी, आणि आपण सुद्धा बघतो की त्या गोष्टी सगळ्या संपूर्णपणे सत्यच ठरलेल्या आहेत. तर म्हणण्याचा अर्थ काय की त्या दिवशी भगवान श्रीरामकृष्णांनी काही निवडक लोकांना स्पर्श करून आणि स्वतःचं स्वप्रगटीकरण केलं की हो, मी अवतार आहे. पण त्यांनी आपलं अवतारत्व सिद्ध केलं. त्यातून तुमचं आणि माझं काय? त्यातून तुमचं आणि माझं काय? पहा, आपल्या अवघ्या हयातमध्ये ठाकूरांनी प्रत्येकाला अभयदान दिलेलं आहे की अरे, मी तुमच्या पाठीशी आहे. कल्पतरू म्हणा की अभयदान म्हणा. आता आपण तुमची आणि माझी गोष्ट करूया की कोणत्या दृष्टीने ते जर कल्पतरू आहेत, कोणत्या दृष्टीने त्यांनी अभयदान दिलंय, तर त्यातून म्हणजे ते मला कसं कळेल? मला कसं कळेल की ते माझ्या पाठीशी आहेत? किंवा त्यावेळेस लोकांना कळलं होतं का की त्यावेळेस ते भक्तांच्या पाठीमागे ते आहेत? त्यावेळेसच्या लोकांना काही कळलं होतं का? पहा, हे सगळं आपण फिनॉलॉजिकल स्टडी करणार आहोत आणि आपल्याकरता ते कसे कल्पतरू आहेत, आपल्याकरता कसे रक्षण करत आहेत, आपल्याला जे गोष्टींकरता आपण पात्र आहोत ते देत आहेत, किंवा पात्र नसू तर आपली पात्रता वाढवत आहेत, आपल्याला कसं कळणार? तर हे याचा अभ्यास करण्याकरता आपल्याला बंधू भगिनींनो थोडंसं गिरीशचंद्र घोष यांच्या जीवनाकडे बघावं लागेल.
आणि यांच्या जीवनाकडे बघितल्यानंतर आपल्याला हे लक्षात येईल की भगवान श्रीरामकृष्ण जिवंत असताना, हयात असताना त्यांनी कसा लोकांच्या मनामध्ये ईश्वरीय भाव हळूवारपणे त्यांच्या स्तरावरती जाऊन त्यांची पात्रता बघून आणि तो कसा हळूहळू जागृत केला. आणि मला असं वाटतं बंधू भगिनींनो, हे कार्य आज सुद्धा भगवान श्रीरामकृष्ण करत आहेत. याची सगळ्यात मोठी पावती आज 1 जानेवारी आहेत आणि बाहेरचे सगळे प्रलोभन सोडून भारताच्या बाहेर हजारो लाखो भक्त आज सगळं काही सोडून आणि रामकृष्ण मंदिरामध्ये येऊन आणि जपध्यान करत आहे. तर अभयदान याचा अर्थ काय की ठाकूर आज सुद्धा आपल्याला प्रेरणा देत आहेत, प्रेरित करत आहेत. आपल्या मनामध्ये ते जे काही सांसारिक प्रलोभनं ते दूर करत आहेत, आपली पात्रता वाढवत आहेत आणि आपल्या पात्रताच्या अन्वयी आपल्याला आध्यात्मिक आपली उन्नती सुद्धा घडत आहे. कदाचित ते उन्नतीची मोजमाप करण्याकरता आपण आज पात्र नाही आहोत, पण लक्षात घ्या की ते आज सुद्धा आपल्या पाठीशी आहेत. आणि साधारणपणे काय की आपले कन्सेप्ट काय की नाही ते स्पर्श केलेलं बरं, लाईटचा स्विच ऑन केला, लाईट जळाला म्हणजे आनंद झालं. अरे जर तसे ठाकूर करायला तयार आहेत, पण ते सांभाळू शकू का आपण? हे एक फार मोठं एक कोड आहे बरं. आणि तुम्हाला 1 नाही 3 उदाहरणं तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करीन आणि त्या 3ही उदाहरणाच्या माध्यमातून आपण बघू की समजा ठाकूरांनी स्पर्श केला तरी सुद्धा त्या गोष्टी सांभाळण्याची पात्रता नसेल तर अडचणीत येतो मनुष्य. सगळ्यात पहिलं उदाहरण मथुरानाथ विश्वास, ठाकूरांचे रसददार. आणि त्यांनी ठाकूरांचे खूप मागे लागले. ठाकूर म्हणत होते, जरी ठाकूरांनी त्यांना सगळ्यात जास्त त्यांना दर्शन घडवलेले आहेत, स्वतः काली आणि शिवाच्या रूपात त्यांना दर्शन दिलेलं आहे, तरी सुद्धा जेव्हा त्यांना जशी आईची इच्छा तसं होईल सांगितल्यानंतर त्यांना दिवस रात्र त्या आध्यात्मिक भावामध्ये उन्मत्त राहू लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांचं सगळं अर्धवट मन त्यांच्या व्यापारात लागलेलं आहे आणि ते व्यापाराचा सगळा खोळंबा होतोय आणि ते त्यांचं जे आध्यात्मिक भाव त्याला काही ते सांभाळू शकत नाहीये. कसं असतं बंधू भगिनींनो, एक लक्षात घ्या, भगवान श्रीरामकृष्ण किंवा माताजी किंवा स्वामीजींमध्ये किंवा हे सगळे डायरेक्ट डिसेबलमध्ये एक सगळ्यात मोठी गोष्ट होती एक रसता. आणि हे सतत त्या एक दिव्य भावात राहू शकत होते. मी काहीतरी महत्त्वाचं बोलतो बरं, लक्षात घ्या. आपल्याला सांगितलं की 3 दिवस, जास्त नाही, 3 दिवस तुम्हाला खोलीत बंद करतो, तुम्हाला खाणं मिळेल, पिणं मिळेल, तुम्ही जे पुस्तक मागाल ते सगळं मिळेल, मोबाईल मिळेल, सोशल मीडिया मिळेल, यूट्यूब मिळेल, पण त्या खोलीच्या बाहेर यायचं नाही. कल्पना करा, राहू शकाल का? खूप एक प्रॅक्टिकल प्रश्न विचारतोय. आपली पात्रता नाही आहे. 1.5 दिवसानंतरच आपण फोन करून बोलू की दार उघड बाबा, ते झालं. म्हणण्याचा अर्थ काय की त्या सतत त्या भावात सतत राहणं हे एकदम अशक्य असतं. का? त्या मनाची पात्रता अजून आलेली नाहीये. आणि ते मथुरबाबू धावत येतात, ठाकूरांना म्हणतात की हे तुमचं परत घ्या, हे मला सहन होत नाहीये. आणि ठाकूर लागलीच त्यांना जे दिलं होतं ते परत घेतात. बिलकुल हीच गोष्ट हृदयरामावर सुद्धा घडलेली आहे. खूप मागे लागतो, खूप सेवा केलेली आहे. आणि जेव्हा त्यांना भगवान श्रीरामकृष्ण आशीर्वाद देतात की आईची जशी इच्छा होईल तसं होईल, आणि ते दोघे पंचवटीमध्ये तेव्हा फिरायला गेलेले असतात, आणि जेव्हा तो अनुभव येतो हृदयरामांना, तर त्याला लक्षात येतं की मी आणि ठाकूर तर बरोबर झालोय. आता पात्रता नसल्याने मग काय होतं की ठाकूरांनाच काहीतरी बोलू लागले, ओ रामकृष्ण, अरे तुम्ही आणि मी तर सारखेच आता काय. वा, खूप सहज वाटतं आपल्याला. आणि जेव्हा असा ओरडाआरडी करू लागला तर ठाकूर म्हणाले की अरे असे ओरडाआरडी करू नकोस, तरी ऐकायला तयार नाही. मग ठाकूर म्हणतात की जा, आईच्या कृपेने तू पुन्हा जड होऊन जा. आणि जे काही दिलेलं सांभाळू शकत नाही, ते अपात्र होते हे लक्षात घेऊन ठाकूर ती शक्ती स्वतःच परत घेऊन घेतात. आणि तिसरं उदाहरण या काशीपूरच्या घटनेमध्ये वैकुंठनाथ सान्याल हे खूप चांगले भजन लिहायचे बरं, आणि अतिशय ठाकूरांचे निस्सीम भक्त, खूप चांगले.
जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण सगळ्यांना स्पर्श करत होते तेव्हा हे पण येतात आणि विचारतात, ठाकूर माझं काय होईल? ठाकूर म्हणतात, तुझं सगळं काही झालेलं आहे, तू काळजी करू नकोस. पण तरी नाही ना, आपल्याला चमत्कार पाहिजे, आपल्याला ते स्विच ऑन, ट्यूबलाईट ऑन असं झालं म्हणजे आनंद वाटतो. पात्रता वाढवायला जप, ध्यान, इंद्रिय संयम, मनसंयम, नाही ते ठाकूरांना करू द्या. तर मग काय होतं, ते वैकुंठ सान्याला काय ट्रिक खेळतात, की म्हणे ठीक आहे तुम्ही म्हणता माझं सगळं झालंय, तर तुम्ही मला काहीतरी असं त्याची काहीतरी एक प्रूफ काहीतरी द्या, मला समजवून द्या की माझं झालेलं आहे. तर ठाकूरांच्या लक्षात येतं की हा नाछोडबंद आहे आणि आज मी जर हांड फोडलंच आहे तर फोडू द्या. स्पर्श करतात आणि लागलीच त्यांना इतके तीव्र दर्शन होतात, तीव्र आनंद होतो आणि या जगामध्ये प्रत्येक ठिकाणी भगवान श्रीरामकृष्ण हसत मुखाने विलसत आहे याची एक बिलकुल स्पष्ट जाणीव त्यांना होते आणि आनंदाने तुडुंब भरून बिलकुल बिलकुल माकड्यासारखे उड्या मारत इकडे तिकडे आनंद करत असतात. आणि करता करता अर्धा दिवस जातो, एक दिवस जातो आणि त्यांच्या दैनंदिन कार्य ते करू शकत नाही. प्रत्येक कार्य करायला जातात आणि तिथे त्यांचा तो आध्यात्मिक भाव येतोय आणि सगळ्या पूर्ण म्हणजे जीवन विस्कळीत होत चाललेलं आहे. हे लक्षात येतंय की जीवन विस्कळीत होत चाललेलं आहे आणि मग मनामध्ये तो भाव म्हणजे टिकवणं अवघड आहे. का तर हाताचं हे सुटतंय, नाही तर ते सुटतंय. असं करून म्हणजे मी काही वेडा होतो की काय, मला काही मृत्यू येते की काय, अशी भयानक एक परिस्थिती निर्माण होते. आणि मग आपल्या घरीच ते प्रार्थना करतात की ठाकूर हे आवरून घ्या, माझ्याकडनं सहन होत नाहीये, हे माझ्याकडनं सहन होत नाहीये ठाकूर, हे आवरून घ्या. प्रार्थना केल्याबरोबर ठाकूर ते पुन्हा खेचून घेतात. पण तिथे मात्र वैकुंठनाथ सन्याला खूप पश्चाताप सुद्धा होतो. पण पश्चाताप तो होऊ देत. लीला प्रसंगकार काय म्हणतात की भगवान श्रीरामकृष्ण कल्पतरू आहेत. स्वप्रगटीकरणाद्वारे त्यांनी अभयदान दिलाय. कशा करता, की अरे तुम्ही पात्रता वाढवण्याचा प्रयत्न करा, मी तुमच्या पाठीशी आहे. पात्रता वाढली की तुम्हाला सगळं काही देईन मी आणि तुम्हाला सगळं काही द्यायलाच मी आलेलो आहे. वचनामध्ये काय म्हणतात की मी तुमच्याशी 20 पावलं दूर, ईश्वर 20 पावलं दूर असतील तुमच्याशी, तर तुम्ही फक्त 1 पाऊल टाका, आपली पात्रता वाढवा, 19 पाऊल ईश्वरच येतील. तर कल्पतरूचा किंवा अर्थ काय, की भगवान श्रीरामकृष्ण आज सुद्धा तुमच्या माझ्या मनामध्ये विद्यमान आहेत, आपल्याला प्रेरणा देत आहेत. आपल्या मनातून ज्या गोष्टी आपल्याला ईश्वरप्राप्तीच्या मार्गात अडथळे आहेत ते सगळं दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते हयात असताना सुद्धा तसंच करायचं आहे. आणि आपण चिंतन करूया भगवान श्रीरामकृष्णांचे एक निस्सीम भक्त गिरीशचंद्र घोष, अत्यंत ताठर स्वभावाचे आणि उत्कृष्ट साहित्यकार, नाटक करायचे आणि नाटक लिहायचे सुद्धा. त्यांचे 2 की 3 नाटक भगवान श्रीरामकृष्णांनी स्वतः बघितले. चैतन्य महाप्रभूंवरती लिहिलेलं नाटक त्यांना इतकं आवडलं होतं की ठाकूरनी स्वतः म्हटलं होतं की तुमची आकलन शक्ती फार उत्तम आहे. विनम्रतेपूर्वक त्यांनी म्हटलं होतं की मी तर काय फक्त लिहिल्याचं, माझी आकलन शक्ती कुठे आहे. पण ठाकूरांनी म्हटलं त्याच्यावरती की नाही, आकलन शक्ती नसल्याशिवाय इतकं सुंदर कोणी लिहू शकत नाही. ठाकूरांनी स्वतः पावती दिलेली आहे. पहिल्या भेटीमध्ये त्यांची जी पहिली भेट घडली होती दीनानाथ बसूंच्या घरी आणि संध्याकाळची ते वेळ होती. भगवान श्रीरामकृष्ण अर्धबाह्य अवस्थेमध्ये म्हणजे खूप झोपल्यानंतर एखादा मनुष्य कसा झिंगतो तसे ठाकूर दीनानाथ बसूच्या घरात जात आहेत आणि विचारत आहेत, संध्याकाळ झाली का, संध्याकाळ झाली का. तर त्यांना घेऊन जाणारे लोक म्हणत होते की संध्याकाळ झाली. हा सगळा प्रकार बघून गिरीशचंद्र घोषचा पहिली भेट ते आपल्या मित्राला म्हणतात, काय ढोंगी आहे बघ, ढणढणीत म्हणे सगळं दिवे दिसतात आहे आणि तरी विचारतोय. म्हणजे पहा मनात बदल कसा घडतोय, मला तुमच्यापुढे हे मांडायचं आहे. तर पहिल्या भेटीमध्ये त्यांचं इम्प्रेशन काय की हे काहीतरी ढोंग करतात आहे. दुसरी भेट बलराम बसूंच्या घरी आणि त्या भेटीमध्ये काय घडत असतं की बलराम बसूंनी एका नर्तकीला, त्या खूप चांगल्या भजन गायच्या आणि भक्त होत्या चांगल्या, त्यांना बोलवलं होतं आणि भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्याशी काही संवाद साधत होते. गिरीशचंद्र घोष आपल्या मित्रांना तिथे घेऊन गेले
आणि ती नर्तकीशी भगवान श्रीरामकृष्ण बोलत आहेत हे बघितल्यानंतर एक इतका वाईट शेरा ठाकूरांबद्दल या गिरीश घोषांनीच मांडलेला आहे. दुसरी भेट. तिसरी भेट भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा पहिल्यांदा जातात चैतन्य महाप्रभूंचं नाटक बघण्याकरता, आणि आता ठाकूरांकडे पैसे तर काहीच नाही. ठाकूरांचे एक भक्त जाऊन म्हणतात की अहो स्वतः ठाकूर आले तुमचं नाटक बघण्याकरता, तर त्यांना काही कन्सेशन मिळेल का? तर ते गिरीश घोष म्हणतात की ठीक आहे, ठाकूरांना बॉक्समध्ये बसवा, त्यांना ₹1 द्यायची आवश्यकता नाही आहे, पण बाकी सगळ्यांना तिकीट लागेल. तर ते भक्त तयार होतात आणि परत ते विचारतात की तुम्ही त्यांना रिसीव्ह करायला येणार नाही का? तर ते म्हणतात यावं लागेल का? तर ते भक्त म्हणतात की हो आलेलं बरं. पहा, म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय, किती ताठर स्वभाव. ते येतात पण ठाकूरांना प्रणाम बिणाम काही करत नाही. अशा 2-4 भेटी घडतात आणि 5वी भेटीनंतर, ती पण भेट बलराम बासूंच्या घरीच झालेली बंधू भगिनींनो, आणि पहिल्यांदा गिरीश घोषांना असं वाटतं की या माणसामध्ये खरंच काहीतरी आहे. आणि ते कशावरनं वाटतं की जेव्हा त्या बलराम बासूंच्या घरी ठाकूर येतात तर हे तर काही त्यांना काही नमस्कार प्रणाम काहीच करत नाही, पण ठाकूर स्वतः अरे गिरीश आलेला आहे असं म्हणून ठाकूर त्यांना स्वतः नमस्कार करतात. आणि तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या मनात येतं की अरे या ठाकूरांना संपूर्ण कलकत्त्याचे सगळे सुशिक्षित लोक इतकं मानतात, इतकं त्यांच्यावरती प्रेम करतात आणि त्यांना इतकं सन्मान देतात, आणि ही व्यक्ती मला स्वतःहून नमस्कार करते, म्हणजे किती विनम्र आहेत. पहिल्यांदा त्यांच्या जीवनात तो बदल घडून येतो आणि त्यांना असं वाटतं की खरंच या माणसामध्ये काहीतरी असलं पाहिजे, खरंच या माणसात काहीतरी असलं पाहिजे. आणि तिथून मग वरच्यावर ठाकूरांकडे त्यांचं येणं सुरू होतं आणि त्यांच्या मनामध्ये ठाकूरांप्रती प्रेम निर्माण होतं. आणि हळूहळू आपण म्हणतो ना की विषय कुठून निघाला बंधू भगिनींनो, की ठाकूर कल्पतरू किंवा अभयदान देणारे आहेत. तर त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थच हा की आपल्या हृदयात ते राहून आणि आज सुद्धा ते आपल्याला प्रेरणा देत आहे. या अर्थाने ते आज सुद्धा कल्पतरू आहे किंवा ते आपल्याला अभय देत आहेत. गिरीश घोषच्या काही गोष्टी मी तुम्हाला म्हणजे अजून ज्या फारच महत्त्वाच्या आहे ते तुमच्या पुढे मांडू इच्छितो. एकदा होतं असं की आता आपल्या सर्वांना माहिती आहे की गिरीश घोष हे फार म्हणजे जे काही करायचे उघड करायचे. उघड करायचं म्हणजे त्यांच्या चारित्र्यामध्ये सगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी, ज्या जगामध्ये जे काही वाईट गोष्टी घडू शकत असतात त्या सगळ्या वाईट गोष्टी ते करायचे आणि त्याचा उघड प्रचारसुद्धा करायचे. ते स्वतः म्हणायचे की मी आपल्या जीवनामध्ये इतकी मी दारू झोकली आहे की त्या सगळ्या बाटल्या एकावरती एक रचल्या तर ती माउंट एव्हरेस्टपेक्षा जास्त उंची त्याची होणार, इतकं मी मद्य मी प्राशन केलेलं आहे. तर हेच गिरीश घोष. पहा, आता एपिसोडकडे लक्ष द्या. ज्या एपिसोडकरता मी ही पूर्ण भूमिका मांडलेली आहे. हळूहळू भगवान श्रीरामकृष्णांच्या प्रती त्यांचं प्रेम वाढत आहे आणि एक दिवशी त्यांच्या मनात येतं की मी कधीच ठाकूरांना असं मनःपूर्वक श्रद्धेपूर्वक प्रणाम केला नाही आणि गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू हे श्लोक म्हणून मला त्यांना साष्टांग प्रणाम करायचा आहे. आणि हा विचार करत ते ठाकूरांच्या घरी जातात दक्षिणेश्वरी, आणि नेमके ठाकूर तेव्हा भवनाथ चट्टोपाध्यायाशी बोलत असतात. आणि जसंच ते बघतात की गिरीश आलेला आहे तर ठाकूर इतके सरळ स्वभावाचे होते ना, गिरीशला बघितल्याबरोबर ते म्हणतात की अरे गिरीश ये ये, मी तुझ्याबद्दलच आत्ता बोलत होतो बरं, मी खोटं नाही बोलत, याला विचार भवनातला. लहान मुलं कसं म्हणतात ना, आम्ही खोटं बोलत नाही, विचार याला. ठाकूर एकदम इतके निरागस होते, 45 त्यांचं वय असेल आणि ते म्हणतात की पहा मी खोटं बोलत नाही बरं, तू विचार या भवनातला, मी तुझ्याबद्दलच बोलत होतो. आणि तेव्हा गिरीश घोष पहिल्यांदा वर्णना मिळते, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, हे आपल्या अंतरंगी म्हणतात आणि पूर्ण श्रद्धेपूर्वक साष्टांग प्रणाम श्रीरामकृष्णांना करतात. श्रीरामकृष्णांना लक्षात येतं की मन बदलतंय, तर ते आशीर्वाद देतात. आशीर्वाद देऊन आणि दोघांचा संवाद सुरू होतो आणि ठाकूर त्यांना काहीतरी उपदेश द्यायला सुरुवात करतात. प्लीज लक्ष द्या. ठाकूर त्यांना काहीतरी आध्यात्मिक उपदेश द्यायला सुरुवात करतात. गिरीश घोष मात्र त्यांचे कितीही चरित्र खराब असो, त्यांचं एक होतं, त्यांचं आत आणि बाहेर एक होतं.
जे जितकं खराब आत होतं पण ते तोंडातून बाहेर काढायचेच. ते ठाकूरांना थेट तोंडावरती म्हणतात की तुमचे हे आध्यात्मिक उपदेश राहू द्या. हे आध्यात्मिक उपदेश मी सुद्धा ट्रक भरून लिहिलेले आहेत. इनफ विथ ऑल युअर स्पिरिच्युअल डिस्कोर्सेस, आय हॅव रिटन देम, ट्रक लोड्स ऑफ इट. तुम्ही काही असं करू शकता की ज्याने माझं मन पलटून जाईल? वंडरफुल. याच गोष्टी करता मी हा सगळा आज उपाठाक केला आहे. गिरीश घोष काय म्हणतात लक्ष द्या, की तुमचे आध्यात्मिक उपदेश मला देऊ नका, ते दुसऱ्यांना द्या. तुम्ही काही असं करू शकता की माझं मन पलटून जाईल. ऐकून ठाकूर खूप प्रसन्न होतात. ऐकून ठाकूर खूप प्रसन्न होतात की त्यांना लक्षात येतं की याच्या मनामध्ये श्रद्धा जागृत झालेली आहे, याच्या मनात विश्वास जागृत झालेला आहे की ही व्यक्ती मला तारू शकते, म्हणून हे अशी बोलतीये. आणि मी पुन्हा सांगू इच्छितो की गिरीश घोष काय म्हणाले होते की इनफ विथ ऑल युअर स्पिरिच्युअल लेसन्स, डिस्कोर्सेस, तुमचे हे आध्यात्मिक उपदेश मला नका ऐकू, माझ्याकडनं ते सगळं काही होणार नाही. तुम्ही काही असं करू शकता की माझं मन पलटून जाईल. तेव्हा ठाकूर त्याच्या प्रत्युत्तरमध्ये खूप प्रसन्न होतात. आणि एक फार सुंदर एक संस्कृत श्लोक, तो संस्कृत श्लोक रामलाल दादाकडनं ते वदवून घेतात. ठाकूरांना ते काही येत नव्हतं. त्याचा अर्थ असा असतो की एखाद्या गुहेमध्ये जाऊन शांती प्राप्त करण्याकरता गुहेत जाऊन बसा, शांती प्राप्त होणार नाही. एखाद्या जंगलात जाऊन सगळ्या लोकांशी जाऊन दूर शांती प्राप्त करण्याकरता जाऊन बसा, तिथे शांती मिळणार नाही. शांती कुठे मिळेल? जिथे तुमची श्रद्धा असेल, जिथे तुमचा विश्वास असेल, तिथे तुम्हाला शांती लाभेल, असं ठाकूर म्हणतात. आणि खूप प्रसन्न होतात. खूप प्रसन्न होतात. की हे प्रसन्न का होतात की त्यांना हे लक्षात येतं की खरंच गिरीश पूर्ण पालटून चाललेला आहे. त्याच्या मनात श्रद्धा विश्वास जागृत होत आहे, म्हणून तो म्हणतो की हे तुमचे लेक्चर बिक्चर किंवा तुमचे उपदेश सोडा, माझं मन तुम्ही बदलू शकता का? आणि त्याच्या मनात हा प्रश्न आलेला आहे, म्हणजेच त्याला या स्थानाबद्दल, ठाकूरांबद्दल प्रीती, प्रेम, विश्वास हा उंचावतोय. पुन्हा काही संवाद होतो. जाताना काय विचारतात? लेट मी टेल यू अगेन अँड अगेन, लक्ष द्या, खूप महत्त्वाचा एपिसोड आहे. जाताना गिरीश घोष म्हणतात की आता मी तुमची कृपा प्राप्त केलेली आहे, आता मी काय करावं? हा प्रश्न का निर्माण झाला? कारण गिरीश काय करत होता हे सगळ्यांना माहिती आहे, गिरीशला पण माहिती आहे. गिरीशला असं वाटलं की ठाकूर मला म्हणते की दारू सोडून दे, तू वाईट ठिकाणी जात असतो ते जाणं सोडून दे, बिलकुल स्कूलसारखा गुड बॉय होऊन जा, थिएटर सोडून दे, जुगार खेळायचं नाही, वाईट ठिकाणी जायचं नाही, वगैरे वगैरे सगळं कर. ठाकूरांनी तसं काही म्हटलं नाही. अँड दॅट इज श्रीरामकृष्ण, अँड दॅट इज कल्पतरू, अँड दॅट इज अभयदान. बंधू भगिनींनो, लक्षात घ्या, ठाकूरांनी अशा कोणत्याही सूचना दिल्या नाही गिरीशचंद्र घोषला की तू दारू सोड, तू वाईट ठिकाणी जाणं सोड, तुझं चरित्र खराब आहे, तू ती थिएटर बंद कर, त्यात तुझ्या सगळ्या त्या मुली त्या सगळ्या नालायक आहे वगैरे, काही बोलले नाही. अरे तू जे करतो तेच कर. ऐकून गिरीशला खूप बरं वाटलं. का? आपल्याला वाटतं ना की अरे आपण मठात जातो, चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्टी केल्या नाही पाहिजे, पण पहा हे सगळे बदल अचानक येत नसतात. मी चर्चा करत आहोत योग्यतेची आणि पात्रतेची. अचानक ठाकूरांनी तसं म्हटलं असतं तर ते शक्य झालं असतं का गिरीशचंद्र घोषला? शक्य झालं नसतं. पण ठाकूरांनी काय केलं? प्रेमाने त्याचं हृदय पूर्ण काबीज केलं. आधी त्याच्या मनामध्ये विश्वास जागृत केला आणि त्याला म्हटलं की तू जे करतोय तेच करत राहा. आणि पुढचे काही वर्ष ते तसंच करत राहिले, हे पण सत्य आहे. त्यांनी कोणताही मतजाव केला नाही. लोक येऊन कंप्लेंट करायचे की हो तुमच्याकडे तो गिरीश घोष येतो, तो असं वाईट ठिकाणी जातो, तो दारू पितो. तर हो मला माहिती आहे, त्याचा स्वभाव तसाच आहे, पण तुम्ही तसं करू नका. बंधू भगिनींनो, त्याच्यानंतर गिरीशचंद्र घोषच्या सगळ्या सवयी हळूहळू बंद झाल्या आणि आपल्याला साहित्यामध्ये वाचायला मिळतं की एकदा गिरीशचंद्र घोष स्वतः म्हणतात की गेले 20 वर्ष झाले मी दारूचा एक थेंब सुद्धा घेतलेला नाहीये. श्रीरामकृष्ण. ठाकूरांनी एकदा सुद्धा म्हटलं नाही की तू दारू सोड, तू वाईट सवयी सोड. पण ठाकूर गेल्यानंतर
अनेक वर्षांनी त्या गोष्टींना लक्षात घेऊन गिरीशचंद्र घोष स्वतः म्हणजे ठाकूरांनी केलं काय, त्याचं क्वालिफिकेशन वाढवलं, त्याची पात्रता वाढवली, त्याची योग्यता वाढवली आणि योग्यता वाढवल्यानंतर त्याच्या गोष्टी त्या ऑटोमॅटिक सुटून गेल्या. तर कधी ठाकूरांनी त्याचा धिक्कार केला नाही, माझ्या इकडे यायचं नाही, इकडे सगळे सभ्य लोक येतात, असं बिलकुल नाही केलं. त्याच्या मनामध्ये इतका विश्वास, प्रेम जागृत केलं की त्या सगळ्या गोष्टींच्या पार स्वतः गिरीश निघून गेले. पहा, या अर्थाने भगवान श्रीरामकृष्ण कल्पतरू आहेत आणि आज सुद्धा ते तुमच्याकरता, माझ्याकरता सगळे आपल्या हृदयात राहून, आपल्या लिमिटेशन्स ओळखून आपली पात्रता वाढवत आहे. अर्थात आपण तो प्रयत्न केला पाहिजे, ती त्यांची एकट्याची जबाबदारी नाही आहे. ही घटना घडली त्याच्यानंतरची अजून एक फार बोलकी घटना की ज्याच्यातून भगवान गिरीशचंद्र घोषचा खूप विश्वास वाढला होता. ते स्वतःच वर्णना करतात की एकदा काय होत असतं की गिरीशचंद्र घोष रात्री 11 वाजता खूप झोकून एका वाईट ठिकाणी गेलेले असतात आपल्या 2 मित्रांच्या बरोबर. आणि त्या वाईट ठिकाणी जाऊन आता दार उघडणार, ठाकूरांची भेट झालेली, ठाकूरांशी प्रेम झालेलं आहे, पण सवय काही सुटत नाहीये. आणि अचानक त्या दार उघडणार त्या वाईट घरातलं, अचानक गिरीशचंद्र घोषांना काय माहिती कोण जाऊन 11 वाजता ठाकूरांना भेटण्याची हुबकी येते. ठाकूरांना भेटण्याची हुबकी येते. पहा, दारू प्यायलेले आहेत, वाईट ठिकाणी गेलेले आहेत, बरोबर 2 मित्र आहे. आता ते मित्र काही साधू तर नसणारच, त्यांच्या बरोबरचे मित्र त्यावेळेस म्हणजे कसे असणार याचा अंदाज येतो. पण जेव्हा गिरीश म्हणतो की मला खूप ठाकूरांना भेटायची इच्छा होती आहे, ते मित्र म्हणतात ठीक आहे, तुमची इच्छा होती की चला आपण जाऊ. रात्री 11 वाजता कुठून तरी ती एक बग्गी शोधतात, गाडी म्हणजे घोडागाडी शोधतात आणि थेट दक्षिणेश्वरी येतात. आश्चर्य हे, ठाकूर जागी आहेत आणि गिरीशला बघितल्याबरोबर, अरे गिरीश तू आला, ये ये ये, आणि त्याचे दोन्ही हात हातात घेऊन काली कीर्तन गात गात नाचतात. रात्री 11 वाजता ठाकूर गिरीशचंद्र घोषचे दोन्ही हात हातात घेऊन, आणि गिरीश घोष कोणत्या अवस्थेमध्ये आहेत हे आपल्याला माहितीच आहे, पूर्ण झिंगलेले. वर्णन वाचायला मिळते की जेव्हा गिरीशचंद्र घोष झोकून यायचे, कोणीही सभ्य घरातले लोक, त्यांचे मित्र कधी दार उघडायचे नाही. उघडल्यानंतर हा काय अर्वाच्य शिवा घालेल त्याचा काही ठाव ठिकाणा नव्हता. पण ठाकूरांनी दार उघडलंच नाही, त्याचा दोन्ही हात घेऊन आणि नाचत आहेत, काली कीर्तन गात आहेत. आणि त्यावेळेस त्या इतक्या म्हणजे झिंगलेल्या अवस्थेमध्ये गिरीशचंद्र घोषच्या मनामध्ये काय विचार येतं, दॅट इज अभयदान, दॅट इज कल्पतरू, जे योग्य तेच देतील. आणि काय विचार आले, गिरीश घोष विचार करतात की ज्या अवस्थेमध्ये मी आत्ता आहे या क्षणी, माझ्या घरच्यांनी सुद्धा जर बघितलं, माझ्या बायकोनी, माझ्या मुलांनी, तर ते सुद्धा माझा धिक्कार करतील. पण ही कोण व्यक्ती आहे की इतक्या मी खालच्या पातळीवरती गेला असून सुद्धा माझा धिक्कार करत नाही, माझा तिरस्कार करत नाही, माझा द्वेष करत नाही आणि मला सन्मानच देतात. संपूर्ण कलकत्ताचे गणमान्य लोक, भक्त लोक, सन्मान्य लोक यांना इतकं प्रेम करतात, त्यांना इतकं सन्मान देतात, आणि माझ्याकडे तर काहीही असं नाही आहे, मी चरित्रहीन, चरित्रभ्रष्ट मनुष्य, पण हे मला इतकं प्रेम का करतात. यातूनच हे लक्षात येतं की नक्कीच हे कोणी साधारण नाही, हे ईश्वरी अवतार आहे. झिंगलेली अवस्थामध्ये इतकं चांगला विचार करणं म्हणजे खरंच आश्चर्यच होतं. पण हे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. तर विश्वास करण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि त्यांच्या जीवनामध्ये जो बदल आलेला, आपण जे आत्ता चर्चा केली, की गिरीश घोष स्वतः म्हणतात की गेल्या 20 वर्षापासून मी एक थेंब सुद्धा प्यायलेलो नाही. हे काय आहे? हे आहे पात्रता बदलतात, आपली योग्यता बदलतात, आपल्याला वरती नेतात, आपण जिथे आहोत तिथून वरती नेतात, आणि जे आपल्याला साजेचं आहे ते आपल्याला सगळं काही ठाकूर देतात. या अर्थाने ते कल्पतरू आहेत, या अर्थाने ते अभय देणारे आहेत. अभय देणारे म्हणजे अभय कोण देऊ शकतं की जो सतत आपल्या साथ बरोबर आहे. आपण आज इथे आहोत कोल्हापूरला, उद्या समजा बेळगावला आपण गेलो, तिथे आपल्या बरोबर असलं पाहिजे. आपण बेलूर मठात फिरायला गेलो, तिथे बरोबर असलं पाहिजे. अभय कोण देऊ शकतं की जो 24 तास आपल्या बरोबर आहे. स्वप्रगटीकरणाद्वारे अभयदान, याचा अर्थ काय की ठाकूरांनी प्रगट त्या दिवशी तर स्पेशली केलंच आहे, पण ते आज सुद्धा आपल्या सगळ्यांना ते सतत अभय देत आहेत.
एक घटना देऊन तिथे थांबूया, वेळ झालेली आहे. अतिशय बोलकी आणि गिरीशचंद्र घोषच्याच जीवनातली घटना आहे. दोन घटना सांगू, एपिसोड पूर्ण होऊन जाईल. कसं आहे ना, की तो भाव पुन्हा येत नाही. ठाकूर आलेले आहेत ठाकूर आलेले आहेत बलराम बसूंच्या घरी आणि गिरीश घोष आता ठाकूर येणार म्हणून त्यांच्या भेटीला ते जाणार आहेत आणि बघतात की बलराम बसू अत्यंत धनाढ्य संभ्रांत, त्यांच्या किती एकर जमीन त्यांनाच माहीत नाही, इतकी मोठी संभ्रांत परिवारातले ते एक व्यक्ती, आणि काय करत आहेत तर ठाकूर येणार आहे म्हणून तांदूळ निवडून राहिलेत. बघितलं, बलराम बसू जे इतके धनाढ्य आणि इतके कुलीन, आणि ठाकूर आज माझ्या घरी येणार म्हणून ते सगळे तांदूळ निवडत आहेत. का? की त्यांची सेवा माझ्याकडनं घडू देत, आणि चुकीने पण ठाकूरांच्या तोंडात काही हे गेलं, छोटासा कण वगैरे गेला तर त्रास होईल ठाकूरांना. ही भक्ती. हे बघितल्यानंतर गिरीशचंद्र घोषांना इतकी आत्मग्लानी येते की मी दारुड्या, कधी म्हणजे माझं होश काही ठिकाणावरती राहत नाही, मी कधीच ठाकूरांना काही खाऊ घातलं नाही. आणि हे सगळे विचार त्यांना इतकी आत्मग्लानी येते की ते पुन्हा घरी येतात, ठाकूरांचं दर्शन बिर्शन सगळं सोडतात आणि येऊन दार बंद करून झोपून जातात. खूप आत्मग्लानी आलेली आहे की माझ्याकडनं मी कधीच, म्हणजे किती मी म्हणजे या जगामध्ये माझ्यासारखा नालायक मनुष्य नाही की ठाकूर मला इतकं प्रेम करतात, पण मी ठाकूरांना कधी काही खाऊ घालू शकलो नाही किंवा त्यांची काही सेवा करू शकलो नाही. हा विचार ठाकूरांच्या मनामध्ये, गिरीशचंद्र घोषांच्या मनामध्ये, आणि इकडे ठाकूर बलराम बाबूंच्या घरी दुपारचं जेवण करून म्हणतात की मला गिरीश नाही आला, मला गिरीशला भेटायला जायचं आहे. आणि तो सगळा लवाजम गिरीशच्या घरी येतो. झोपलेला आहे गिरीश. नॉक करतात. गिरीश दार जेव्हा कोण आहे माहिती, दुपारच्या वेळी कोण आलं, दार उघडतात तर समोर ठाकूर. अरे ठाकूर तुम्ही कोण? हो गिरीश, मला खूप भूक लागली आहे रे, काही खाऊ घालतो का? अभयदान. याला म्हणतात अभयदान, ज्याला म्हणतात कल्पतरू. हे पहा, गिरीशनी आपली पात्रता वाढवली, त्याच्या हृदयात प्रेम निर्माण झालं, भक्ती निर्माण झाली, आणि एक वांछा निर्माण झाली की मी ठाकूरांना कधी खाऊ घालू शकत नाही, मी दारुड्या, मी चरित्र भ्रष्ट वगैरे सगळं बोलणं झालेलं आहे स्वतःबद्दलच, आणि त्या ग्लानीमध्ये झोपलेला आहे. आणि ठाकूर, आणि आश्चर्य काय, अर्ध्या तास आधी ठाकूर जेवून निघालेले आहेत बलराम बसूंच्या घरून, आणि म्हणतात की गिरीश मला काही खायला देतो, कारण खूप भूक लागलेली आहे. आणि आता मरता क्या न करता, याचं घर म्हणजे शिवाचं घर, कसलं काही ठाव ठिकाणा नाही, आणि हा दारुड्या, नुसत्या घरामध्ये दारूच्या बाटल्या पडलेल्या, आता काय खाऊ घालायचं. तर म्हणजे ठाकूर बसा, मी तुमच्याकरता, पश्चिम बंगालमध्ये कचोरी म्हणजे आपली पुरी असते ना, मसाला पुरी, तसा एक प्रकार असतो, ते बाहेरून काहीतरी त्या हॉटेलमधली जाडी भरडी पुरी, बटाट्याची भाजी आणि काय काय सगळं घेऊन येतो, अटरम सटरम, आणि ते सगळं ठाकूर खातात. ते सगळं ठाकूर आरामात मिटक्या मारून खातात. हे आहे बंधू भगिनींनो अभयदान, की मी तुझ्या बरोबर नेहमी आहे. अभयदान म्हणजे मी नेहमी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही कुठेही जगामध्ये, कोल्हापूरला जा, बेळगावला जा, पुण्याला जा, मुंबईला जा, लंडनला जा, न्यूयॉर्कला जा, 24 तास मी तुमच्या बरोबर आहे, तुमचं रक्षण करत आहे. तेव्हाच हे शक्य असतं की ठाकूर असं जेवल्यानंतर सुद्धा म्हणतात की मला भूक लागलेली आहे. दुसरी एक घटना, ती पण अतिशय बोलकी आहे, आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या संदर्भातली आणि गिरीशचंद्र घोषांच्या संदर्भातचली आहे, की आपल्याला एक प्रश्न मनामध्ये येतो की ठाकूरांनी त्यांच्या म्हणजे हयातीत असलेल्या लोकांनाच ते दर्शन देतात का, किंवा ते कोणाला दर्शन देतात. पहा, ठाकूरांनी आता काय म्हटलं होतं की शांती तिथे आहे जिथे श्रद्धा आहे. याच गिरीशचंद्र घोषांनी एकदा ठाकूरांपुढे हट्ट केला होता की ठाकूर, बाकी सगळ्यांना दर्शनं होतात, निर्विकल्प समाधी लागते, आणि मला काहीच होत नाही आहे. ठाकूर म्हणाले होते की ते तुला होणार नाही, कडक बजावून सांगितलं होतं. का? कारण की त्या सगळ्या दर्शनावरती विश्वास होईल असा तुझा स्वभाव नाही आहे. हे सगळे दर्शन मी तुला घडवू शकतो, पण त्या सगळ्या दर्शनावरती तुझा विश्वास बसेल अशी तुझी मनाची घडण नाही आहे गिरीश, म्हणून तुला दर्शन होणार नाही. योग्य तेच देतील, अयोग्य काही देणार नाहीत. मुख्य जी घटना सांगायची की ठाकूर हे सगळं आध्यात्मिक
दर्शन जे देतात हे कोणाला देतात की ज्यांची श्रद्धा असते. ठाकूरांनी काय म्हटलं होतं आत्ता की शांती तिथेच आहे जिथे श्रद्धा आहे. घटना अशी घडली की नंद बोस नावाचे एक फार मोठे प्रकांड पंडित कलकत्त्याला राहत असत. ठाकूर त्यांच्या घरी जातात आणि ठाकूर त्यांच्या घरी जेव्हा जातात ते फार मोठे वेदांताचे पंडित असतात बरं, पण कोरडे पंडित असतात, खूप मोठे पंडित असतात. आणि त्यांच्या घरी ठाकूर म्हणजे गेले असता गिरीशचंद्र घोष पण तिथे असतात. आणि ठाकूरांना अल्पोपहार झाल्यानंतर विडा देण्यात येतो. आता विडा दिल्यानंतर साधारणपणे आपण काय करतो की सगळ्यात आधी ठाकूरांना देतो. पण त्या नंदलाल बोस ते वेदांती, सगळ्यांमध्येच ब्रह्म आहे, पण कोरडे पंडित, अनुभूती काही नाही आहे. कोरडे पंडित, अनुभूती काही नाही आहे आणि इतरांना विडा देतात आणि मग ठाकूरांपुढे करतात. ठाकूर म्हणतात की मी घेऊ शकणार नाही. ते विचारतात का? ठाकूर म्हणतात की मी जे काही वस्तू ग्रहण करतो मी आधी जगन्मातेला निवेदित करतो आणि त्याच्यानंतरच मी ग्रहण करतो. पण ते नंदलाल बोस म्हणतात की सगळ्यांमध्येच ती जगन्माता आहे. ठाकूर म्हणतात की पहा, तो माझा आपला एक भाव आहे, तुम्ही म्हणता ते सत्य आहे. म्हणजे हा कोरडा पंडित आणि ठाकूरांना ज्ञान देतोय, अनुभूती शून्य. तर ठाकूर म्हणतात की पहा, तो माझा भाव आहे, मी घेऊ शकणार नाही. तर ते नाराज होतात आणि ते म्हणतात की हे ठीक झालं नाही बरं ठाकूर, तुम्ही नाही घेतलं. ठाकूर म्हणाले की पहा, तो माझा भाव आहे आणि मी काही करू शकत नाही. तर ते टोमणा मारतात ते पंडित की अजून हे पूर्ण पक्व झाले नाही, यांच्याकरता अजूनही त्याज्य आणि ग्राह्य आहे. यांच्याकरता कसं असतं, ब्रह्मज्ञानी त्याच्याकरता काही त्याज्य पण नाही, काही ग्राह्य पण नाही, ते सगळं काही घेऊ शकतात. पण इथे ठाकूरांचं बघून काय वाटतं की यांना अजून त्याज्य ग्राह्य आहे, म्हणजे हे पक्व झालेले नाही. त्या कोऱ्या पंडितांनी असा निर्णय काढला. हे ऐकून गिरीश घोषांची तळपायाची आग मस्तकात गेली. माझ्या ठाकूरांबद्दल असं बोलतो, आणि खूप म्हणजे त्यांना ते लागतं पण आणि मनामध्ये शंका पण निर्माण होते. ठाकूरांच्या लक्षात येतं. लागलीच ते म्हणतात की गिरीश, 1-2 दिवसांनी मी तुझ्या घरी येणार आहे. वा, चांगलीच गोष्ट आहे. मग घरी येणार आहे तर लागलीच आता परीक्षा करायची, हे गिरीश घोषांच्या मनात येतं की मग आपण यांची परीक्षा करू की यांना खरंच ते ग्राह्य त्याज्य आहे की भक्तांच्या सगळ्या गोष्टी हे स्वीकार करतात. आणि जेव्हा ठाकूर येतात, गिरीश घोष त्यांच्या पुढे जे मिठाईचं एक ताट आणतात, त्याच्यातली 2 मिठाई स्वतः फस्त करतात आणि ताट घेऊन येतात. आणि आता जर ठाकूरांनी नाही घेतलं तर याचा अर्थ की ते पक्व नाही आहे, बरोबर? ते पक्व नाही, त्यांना ग्राह्य त्याज्य आहे. पण जसंच थाळ घेऊन येतात गिरीशचंद्र घोष, आल्याबरोबर ठाकूर त्यातले 2 पीस घेतात आणि मस्त तोंडात टाकतात संदेश. आणि काय सुंदर संदेश तू कुठनं आणलाय हे बघितल्यानंतर की भक्तांकरता जे श्रद्धावान आहे त्यांच्याकरता ठाकूरांचा काही त्याज्यग्राह्य नाही आहे, ते सगळं ग्रहण करतात. हे बघितल्यानंतर गिरीशचंद्र घोषांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू होऊ लागतात आणि पुन्हा ते त्यांना साष्टांग प्रणाम करतात. ठाकूर विचारतात, अरे काय झालं? आणि ठाकूर, तुम्ही माझी खूप मोठी शंका दूर केली. आणि ते सांगतात की काय घडलं. त्यातून गिरीश घोष हेच निर्णय काढतात, बंधू भगिनींनो, काय की भगवान श्रीरामकृष्ण जे श्रद्धावान असतात त्यांच्याकरता ते सगळं काही द्यायला तयार आहेत. म्हणजे काही दर्शन, काही आध्यात्मिक अनुभूती. आणि फक्त त्यांची परीक्षा जर बघायला आपण गेलो तर बाबा बघत बसा परीक्षा, त्याला काही अंत नाही आहे. मग त्याच्याकरता 1,00,000 जन्मसुद्धा कमी आहे आणि 10,00,000 जन्मसुद्धा कमी आहे. घेत बसा परीक्षा. श्रद्धावान लभते ज्ञानम. जे लोक श्रद्धावान असतात त्यांनाच हे ज्ञान मिळत असतं. ठरलेली वेळ संपलेली आहे. गोड पोळी कशी असते, पुरणपोळी, त्याला किती खावं आणि किती नाही, आणि किती खाव तरी ते गोड खावशीच वाटते. ठाकूरांच्या या सगळ्या गोष्टी इतक्या स्पृहणीय आहेत, इतक्या मार्गदर्शन करणाऱ्या आहेत, इतकी प्रेरणा देणाऱ्या आहेत, इतक्या आपल्याला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या आहेत, जेव्हा आपण त्याचं सायकोलॉजिकली आणि फिनॉमिनॉलॉजिकली ॲनालिसिस करतो. बिलकुल बारीक बारीक महीन गोष्टी आपल्याला त्याच्या सुस्पष्ट होत जातात. आजच्या या शुभदिनी भगवान श्रीरामकृष्ण, श्रीमा सारादेवी आणि स्वामीजी या तिघांच्या चरणी मी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांवर त्यांचे आशीर्वाद सतत वर्षत राहोत आणि आपल्याला जे एक आध्यात्मिक अनुभूती, मुक्ती, मोक्ष, ठाकूरांचं दर्शन, जे काही आपली स्पृहा असेल ती पूर्ण हो, अशी कळकळीची प्रार्थना करून मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो.
ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.